आपल्या जीवनामध्ये आपण जे जे काही करतो ते यशासाठी करतो की नाही करतो? अभ्यास अयशस्वी होण्यासाठी करता का? दुकान न चालण्यासाठी कोणी टाकतं का? जॉब मधून तुम्ही पैसे न कमवण्यासाठी किंवा जॉब न लागण्यासाठी तुम्ही इंटरव्ह्यूला जाता का? एखादं तुमच्यापैकी नाही. म्हणजे जे काही तुम्हाला करायचं आहे त्याच्यात तुम्हाला प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे का नाही व्हायचं? व्हायचं. म्हणजे प्रत्येकाला 100% यश हवंय. जे काहीच बोलत नाही मनोज कुमारजी कुठाने सर मनोज कुमार झाले का? हा सांगा ना मला, जे काही करायचं यशस्वी व्हायचं का नाही व्हायचं? आम्ही तर काही करतच नाही माऊली, नुसतं मला पान फुलव आहे. अरे पण काहीच करत नसताल तरी आनंदी तर राहायचंय तुम्हाला जीवनामध्ये, त्याच्यात तर यशस्वी व्हायचंय. मग जीवनात यशस्वी होण्यासाठीचा एक मंत्र आहे, एक फॉर्म्युला आहे. सांगू? मी लिहिल, तुम्ही सांगायचं मला मोठ्या आवाजात. कुठला फॉर्म्युला आहे? जीवनात यशस्वी होण्याचा फॉर्म्युला आहे काय? 1 2 3 नाही. काय आहे? 1 2 3 फोकस फोकस फोकस. असं इथून यायला पाहिजे, इथून जसं सकाळी आलं होतं. सगळ्यांनी मला एकदम सांगायचं 100%. काय सांगायचं? काय काय फॉर्म्युला यशस्वी होण्याचा? 1 2 3 फोकस फोकस फोकस. बघा ना, काही एनर्जी निर्माण झाल्यासारखी एकदम वाटली की नाही? नुसतं जे मनापासून बोलले त्यांना एनर्जी निर्माण झाल्यासारखी वाटली असेल. जे ढिल्ले जे गळे त्यांना सुद्धा वाटलं असेल. पुन्हा एकदा सांगा काय? 1 2 3 फोकस फोकस फोकस. पण फोकस म्हणजे काय? एक विचार, एक लक्ष, एक काम पूर्ण 100% पूर्ण प्राण ओतून, पूर्ण जीव ओतून तुम्हाला जे काही करायचंय ते 100% करणं. डोळ्यासमोर आणा तुम्हाला काय काय करायचं आहे, आणि ते सगळ्या करण्यामध्ये मी काय सांगितलं तुम्हाला? सगळ्यात महत्वाचं आहे त्या कामामध्ये काय पाहिजे? प्राण पाहिजे. मला करायचं असेल तर मी हेच एक काम करेल, आणि त्याच एका कामावरती मी काय करणार आहे? जगायचं ते याच्यासाठी, मरायचं ते याच्यासाठी. हे नाही केलं तर याच्याशिवाय दुसरं मला काही करायचंच नाही. ये नाही मिला तेरा नाम बघितला ना? जीना है तो तेरे लिए, नहीं जीना तेरे ना. गेली तो गेला, जिवंत असून सुद्धा. हे गंमत होऊन बघू नका. पटापट खुद को पूछो, स्वतःला विचारा असं तुमच्या आयुष्यात आत्ता काय आहे की बस हेच करायचं आहे. अभ्यास करायचा असेल बस हेच करायचं आहे. तुमचं वेगळं करिअर असेल त्या करिअरमध्ये हेच मला करायचंय. आनंदात राहायचंय हेच करायचंय. प्राणायाम करायचे हेच करायचंय. जे काही तुम्हाला करायचंय असं काय आहे तुमच्या आयुष्यात? केलं तर केलं, नाही तर दिलं सोडून, असं नाही. काय सांगितलं मी? एक विचार, एक लक्ष, एक ध्येय, पूर्ण प्राण ओतून, पूर्ण 100% सातत्य ठेवून, सहनशीलता ठेवून कंटिन्यू यश मिळेपर्यंत थांबायचं नाही. हा आहे यशाचा फॉर्म्युला. यश मिळेपर्यंत नाही थांबायचं. दुसरा कोई चारा, दुसरा कोई मार्ग, दुसरा कुठला मार्ग मंजुरी नाही. यशाशिवाय दुसरं काहीच मंजूर नाही त्याच्या जीवनामध्ये. समजतंय का? दुसरी गोष्ट किंवा अपयश किंवा बाकीच्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टींनी मी डिस्टर्ब होणार नाही. मी पोहोचेल तर तिथपर्यंतच पोहोचेल. मी थांबल तर कुठे थांबल?
तिथेच थांबल जिथे माझं ध्येय आहे. पण त्या ध्येयाचा मंत्र काय? 1 2 3 फोकस फोकस फोकस. गप्पा मारणं सोपं आहे. हे नुसतं ऐकताना ज्यांनी मनापासून ऐकलं एनर्जी निर्माण होते. पण ही फक्त सुरुवात आहे. सगळे पिक्चर कुठे संपतात? लग्न झालं की पिक्चर संपतात. अँड दे लिव्ह हॅपीली. पुढचं दाखवा ना हिंमत आहे. म्हणून तर आमचे तरुण मंडळी फसतायत ना सगळे. अँड दे लिव्ह हॅपीली. माने सरांचे केस उडाले. त्यांच्या समोर सानप सर आहेत बघा तुम्ही. आणि सगळ्यांच्या समोर मी इकडून इकडे झाकावं लागतं. हातात एक काम घेतलं ना, सोडायचं नाही म्हणजे नाही. जीव जाऊ नये ते जिलेबी खाऊ. असं काय काम केलेलं तुम्ही पूर्ण? असं काय काम करत आहात तुमच्या आयुष्यात? एकच काम, एक 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 बस. याच्याशिवाय दुसरा कोई बी मार्ग, दुसरी कुठलीही गोष्ट यशाशिवाय, या कामाशिवाय आता माझ्या आयुष्यात मंजूर नाहीये. ना मंजूर प्रत्येक गोष्ट. एकच गोष्ट आहे, जो करना है, जीना है, तो बस तेरे लिए. किसके लिए? फोकस, ध्येय आयुष्यात. त्याच्याशिवाय, आणि ज्याच्या आयुष्यात फोकस आहे ना, ज्याच्या आयुष्यात एक ध्येय आहे ना, ज्याच्या आयुष्यात एक करायचंय आणि ते रोज सातत्य, त्याची सहनशीलता, त्याच्यात धैर्य आहे, त्याच्यामध्ये डेअरिंग आहे, त्याला जे काही करायचंय ते सगळ्या गोष्टी तो करतो ना, त्याचं ढिल्ल मरेल सारखं राहतच नाही. त्याची मान खाली नसते, त्याचं ढिल्ल असं मरेल सारखं राहत नाही. तर देवानंद बनत नाही त्यासाठी. ज्याच्या आयुष्यात असं ध्येय ना, तो देवानंद नाही, तो सनी देवल असतो. यारा ओ यारा, तो ते असतो. जसे ढिल्ले मरेल, मला नैराश्य आलं आणि मला त्रास होतोय माऊलीजी, आणि माऊली डिप्रेशन आहे माझं, डिप्रेशन. अरे तुझं इम्प्रेशनच चुकीचं आहे ना. आता हे ऐकता ऐकता स्वतःला विचारा, असं काय आहे? एका क्षणात सांगू शकता तुम्ही तुम्हाला काय करायचं तुमच्या आयुष्यात. कुणीतरी आणि तुमचं जर एखाद्याने विचारलं, तुमच्या आयुष्यात जर उत्तर तयार असेल ना, एका क्षणात तुम्ही सांगू शकता. उत्तरच नसेल तर भरकटलेली नावे. काय करायचंय? नाही मग मी माझ्या बायकोला विचारून सांगतो. तुम्हाला काय करायचंय घरी विचारून सांगता का तुम्ही? काय आहे तुमच्या आयुष्यात? असं काय करायचं तुम्हाला? मला माझ्या आयुष्यात हे करायचं आहे बस. असं काय तुमच्या आयुष्यात? एका दोन लोकांनी सांगा बरं एका क्षणात. आणि सांगताना सुद्धा असा जोश पाहिजे. हा, वर्ल्ड फास्टेस्ट रनर बनायचं, जगातलं सगळ्यात फास्टेस्ट रनर बनायचंय. ओके. हा, माझं ध्येय आहे ज्ञानयोगाचं कार्य करायचंय. ओके, ठीक आहे. आता हे जे काही करायचंय ध्येय आहे तुमचं, फास्टेस्ट रनर बनायचंय. भाऊ झोपूनच राहतो. मग त्या रनरचं राम, भाऊचं राम होईल ना, हे राम होईल की नाही? मी काय सांगितलं? एक काम, एक कार्य, एक विचार, एक फोकस, एक ध्येय. दुसरं काही दिसतच नाही. हे पण करू का ते करू, हे करू का ते करू. दोनों डगर पे पैर मत रखो बबुआ. समजतंय का? काय आहे तुमच्या आयुष्यात असं? मग बाकीचं की करायचं नाही, करायचं एका वेळेला. आता मी बोलतोय ना, माझं एकच ध्येय आहे की बस तुम्हाला 100% फुल एनर्जी द्यायची. तुमचं एकच ध्येय पाहिजे, काय? ऐकायचं. मी बोलतोय आणि तुम्ही खाली मान घालताय, काड्या करतायत, तिकडे दगड काहीतरी काढतायत, इकडे तिकडे बघतायत, हे काय करताय, ते काय करताय, याचं काय चाललं, त्याचं काय चाललं, सकाळचा एनिमम कसा होता, पुढचं काय झालेलं होतं, उद्या काय करायचं आहे, पेन कसा खाली पडला, माऊली कशी उचलतात, पुढं काय करायचंय, इथून गेल्याच्या नंतर राहिलेला तो दिवाळीचा फराळ कधी संपवायचा. एवढे सगळे विचार 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 डोक्यात असतील तर मी बोललेलं पोहोचणार का तुमच्यापर्यंत? अर्धे लोक तर असे असतात की त्यांच्या आयुष्यात काही त्यांचं ध्येयच नसतं. काय करायचं तुम्हाला? जीवन नेईल तिथे जायचं. बघू पुढं काय होईल ते होईल.
बरं मग ठीक आहे, जीवन नेईल तिथं जायचं, ठीक आहे, हे बरोबर आहे. पण ऍटलिस्ट जीवन नेईल, जीवन जे देईल ते 100% तरी स्वीकारत आहात की नाही तुम्ही? हे तुमचं तुम्ही बघायला पाहिजे. असं काय आहे आणि ज्याच्या आयुष्यात असं काम असतं ना, धगधगती आग असते ती अशी, ज्याला कामच नाही काही, नुसतं रिकामचोट गप्पा, हे काय करतं ते काय करतं, नुसतं बड्या बड्या बाता आणि हे खायला आता, असं जसं आहे ना, ते नुसतं गप्पा मारतं पण त्याच्या आयुष्यात बदल दिसत नाही, त्याच्या आयुष्यात परिवर्तन दिसत नाही. तो नुसताच गप्पा मारतो, तो स्वतःला फसवत असतो. एक काम, फक्त एक काम काय आहे तुमचं, त्या कामावरून नजर हटू द्यायची नाही. मी चालतोय पण ते काम जसं आईचं असतं, सगळे काही काम चालू असताना आईचं एक लक्ष लेकराकडे असतं. लेकरू कुठे, समजतंय का? पूर्ण 100% तुम्हाला तुमच्या आयुष्यात, अरे दुकानात यशस्वी व्हायचं ना, सोपं आहे पण फोकस पाहिजे. तुमचं ध्येय गाठायचं सोपं आहे पण पूर्ण 100% फोकस पाहिजे. आणि तिथून 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 4 वर्ष नाही, जोपर्यंत तिथं पोहोचत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. दुसरं काहीच मंजूर नाही. तिथून नजर हटी तो दुर्घटना घटी. बस जे तुमच्या आयुष्यात असं एक जरी गोष्ट असेल ना, की बस हे करायचं नाही, याच्याशिवाय दुसरं काही करायचंच नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की तुम्ही असे ढिल्ले राहू शकत नाही, तुम्ही असे मरेल सारखं राहू शकत नाही, डिप्रेशन येऊच शकत नाही. अरे डिप्रेशन तुमच्या मनात यायला सुद्धा मनात जागा पाहिजे ना. तुमचं मन जर 100% पूर्ण भरलेलंच असेल ध्येयाने, जागा कुठेही वाईट विचारांनी यायला, सांगा ना, घुसल कुठून? ते वेढा एवढा पक्का आहे आपल्या ध्येयाचा, अरे जागाच नाही ना. किती गनिम कावा करा, काही करा, तिथून हलूच शकत नाही. का बरं? ध्येयाने पूर्ण भरलेली धगधगती आग म्हणजे तुम्ही आहेत. एक जरी निगेटिव्ह विचार आला तर या धगधगत्या आगीत ते जळणारच निगेटिव्ह विचार, सांगा मला. पण हे सगळं व्हायला पाहिजे त्यासाठी काय पाहिजे? आयुष्यात एक ध्येय पाहिजे. काय आहे असं आयुष्यात? विचार करा. आणि जे ध्येय आहे त्यासाठी तुम्ही रोज काय करत आहात तेही विचार करा. नुसत्या गप्पा मारून काही होत नसतं, नुसतं ज्ञानाने काहीही होत नसतं. किती छान स्विमिंगचं ज्ञान आहे, ते काही उपयोगात येत नाही जोपर्यंत तुम्ही पाण्यात उतरत नाही. समजतंय का? स्वयंपाकाचं पुस्तकी ज्ञानावाल्या ज्या असतात ना, त्या पुस्तकी ज्ञानावाल्या किंवा कुठेतरी वाचून युट्यूबवरती बघून जर एखादा पदार्थ पहिल्यांदाच केला तर कदाचित तो चुकू शकतो. पण लहानपणापासून आईच्या सोबत आहे, माहिती आहे, सगळं सहज आहे, 100% देते आणि तिच्यासाठी ते आनंद आहे. ते स्वयंपाक करणं म्हणजे दाखवण्यासाठी नाही. बघा तुम्ही फरक आहे की नाही दोघांमध्ये? कधी हे करायचं, कधी हे करायचं, कधी ते करायचं. आणि तुम्ही जे करता, सगळ्यात महत्वाचं, जे तुम्ही करता त्याच्यावरती जर विश्वासच नसेल ना, तर एकाने सांगितलं की तुमच्या मनात 100 शंका, हे करू का नको करू, मग हे करायचं ते सोडून द्यायचं, ते करायचं ते सोडून द्यायचं, ते करायचं ते सोडून द्यायचं. एकच गोष्ट लक्षात ठेवा, 100 ठिकाणी खोदणाऱ्याला कधीच विहीर पूर्ण करता येत नाही. 100 ठिकाणी खोदणाऱ्याला कधीच आयुष्यात पाणी लागत नाही. ती 100 ठिकाणी जे खोदलं ना, तू ती लाव ना, एका ठिकाणी पाणी लागलं असतं ना आतापर्यंत तुला, आहे की नाही? असं हे पाहिजे का ते पाहिजे, हे पाहिजे का ते पाहिजे, चॉईस नाहीच आहे, हेच पाहिजे असं काय तुमच्या आयुष्यात? जे तुम्ही बापासाठी करत नाही, पैसे कमावण्यासाठी करत नाही, तुमचं मिशन आहे, तुमचं फॅशन आहे, याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही रे. आयला याच्यासाठी मेलो तर चांगलं आहे. असं काय? ध्येयासाठी पागल असणारा माणूस इतिहास घडवतो, लक्षात ठेवा. आणि इतरांचा विचार करणारा माणूस पागल होतो. असं काय की याच्याशिवाय चालेल, कुणी काही म्हणून आपल्याला काही फरक पडत नाही, हेच करायचं. हे एक बोलला दिलं सोडून, ते एक बोलला दिलं सोडून, मग हे करू का ते करू, हे करू का ते करू, हे करणार काय? शेवटपर्यंत राहिला असंच, लग्नच झालं नाही. हिच्याशी करू का तिच्याशी करू, हिच्याशी करू का तिच्याशी करू. मग आल्यानंतर 45 वर्षी माऊली आता लग्न करू का? अरे थोडक्यासाठी कशाला करतो म्हटलं, जाय असं. एक गोष्ट पाहिजे ना, काहीतरी एक नेमकं काय पाहिजे, हे पाहिजे. आणि हे नुसतं सोपं नाहीये, गप्पा नाहीये नुसत्या. त्यासाठी सहनशीलता पाहिजे, त्यासाठी 100% द्यायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही पूर्ण मला हेच करायचंय, हे करायचं ना, मग याच्यासाठी मी मरल अशी तयारी पाहिजे.
लक्षात ठेवा. याच्यासाठीच जगायचं. आपले बाळासाहेबजी आले माझ्याकडे आणि बाळासाहेबजी आल्याच्या नंतर माऊलीजी मला हे असं असं शिकायचंय, तुम्ही मला शिकवा. म्हटलं मी तुम्हाला शिकवेल, पण जर चूक झाली तर तुम्हाला शिक्षा मिळणार म्हणजे मिळणार. बाळासाहेबजी म्हणे, ओ माऊलीजी, अरे आपण प्रत्येक शिक्षा घ्यायला तयार आहे, तुम्ही फक्त सांगा काय करायचंय. म्हटलं चुकले तर बघा का मी शिक्षा देईल, आणि शिक्षेत तुम्हाला चॉईस असतील, तुम्हाला जे करायचं ते करा, पण शिक्षा घ्यावी लागेल. बाळासाहेबजी म्हणे चला काही हरकत नाही. आणि नेमकं त्यांच्याकडनं चूक झाली. म्हटलं शिक्षा घ्यायला तयार. म्हणजे काय शिक्षा आहे? म्हटलं बाळासाहेबजी, एक तर तुम्ही 100 मिरच्या खा, नाही तर 100 फटके खा, सांगा काय करता. आता 100 फटके चापकाचे, 100 फटके चापकाचे कसे सहन करायचे? ते त्याच्यापेक्षा मिरच्या खाल्लेलं परवडतं मला. बाळासाहेबजी ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही, मिरच्या तर मिरच्या. पहिली मिरची खाल्ली, दुसरी खाल्ली, तिसरी खाल्ली, 5वी खाल्ली, 6वी खाल्ली. नको नको मिरच्या, नको मिरच्या, नको फटके, मिरच्या नको फटके. कारण मिरच्या सहनच होत नाही, सहनच होत नाही, सहनच होत नाही. पहिला फटका बसला इथं, दुसरा फटका बसला बांबू सावल्या, तिसरा फटका, चौथा, पाचवा, नको 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 मिरच्या मिरच्या मिरच्या. पुन्हा ते सोडलं, पुन्हा पहिल्यापासून काय, पहिली मिरची, दुसरी मिरची, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 9वी, 10वी, बस आता नको, आता पुन्हा फटके. भाऊनी फटकेही खाल्ले, भाऊनी मिरच्याही खाल्ल्या. एक करा ना काहीतरी, एक तर मिरच्याच, मग मेलो तर चालेल, फटकेच मेलो तर चालेल. अपयश आलं दिलं सोडून, अडचणी आल्या दिलं सोडून, कुणी काही म्हटलं दिलं सोडून, कुठं काही झालं दिलं सोडून, कुणी काही म्हटलं अरे हे असं नसतं बाबा, यश मिळत नाही, दिलं सोडून. लोकांसाठी करताय तुम्ही. असं काय आहे तुमच्या आयुष्यात की अरे लोकांची चिंता नाही, जगाची चिंता नाही, यश अपयशाची चिंता नाही, सर जे होईल ना देखे जाएगा. अरे मेलो, समजा मेलो तर काय, हे करता करताच मेलो ना, याच्यापेक्षा वेगळा आनंद काय? क्या है वो देखो ऐसा तो आपके लाईफ में. आणि ज्याच्या आयुष्यात असं आहे ना, रोग सुद्धा येऊ शकत नाही. तुम्ही जर फुल ऑफ एनर्जी असताल, फुल ऑफ फोकस असताल, तुम्ही 1 2 3 फोकस 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 हे असे जर तुम्ही असताल, तर कशाला निगेटिव्ह विचार येतील? कारण ध्येय जर फोकस कडे, मला सांगा, ध्येय जर 100% फोकस कडे आहे, तर आजूबाजूला काय आहे हे दिसेल तुम्हाला? अंधार पडला का काय पडलं, अरे कशाला तुमचं लक्ष ते, तुम्हाला जायचंच तिथे. काही अडचणी येऊ द्या, शिबिरात ज्यांना यायचं होतं, ज्यांचं फोकस होतं इथंच यायचंय, मग कोरोना आहे का, हे का, गाडी भेटले नाही, ज्याला नैसल यायचं ते कॅन्सल करून टाकेल. ज्याला यायचंय वेळेवर गाडी कॅन्सल झाली, ठीक आहे मी बसने जाईल, बस कॅन्सल झाली मी माझी गाडी घेऊन जाईल, माझी गाडी कॅन्सल झाली मी लिफ्ट घेऊन जाईल, लिफ्ट नाही मी चालत जाईल, मी काही पण कारण मला इथं पोहोचायचंय. समजतंय का? मग एकदा पहिल्यांदा तुमचं फोकस ठरवा की यस माझ्या आयुष्यात मला हे करायचं आहे, आणि ते पूर्ण करा ना. काय असेल, प्राणायाम करायचं ठरवतात केलं, साधना करायची ठरवतात केलं, काहीतरी लिखाण काम करायचं ठरवतात केलं. बघा तुम्ही, एक नवीन पदार्थ शिकायचं ठरवलं केलं. अगोदरच सगळीकडे जाहीर करून टाकतात की आता मी असं लोकांचं फेसबुकवरती असतं, आता हे मी पुस्तक वाचतोय. समजून घ्यायचं ते पुस्तक वाचत नसतं, त्याने फक्त फोटो टाकलेला असतो. ज्याला पुस्तक वाचायचंय ते फोटो टाकतं का? शेतकरी कधी फोटो टाकतो का आता मी पेरणी करत आहे? हे फेसबुकवरती जे असतात ना, फेसबुकला हे नसतात, हे नसतं तेवढं तिथं जाऊन तिथं फक्त ते ट्रॅक्टरवरती बसलेले असतात तिथे. कारण ज्याच्या आयुष्यात फोकस आहे ते लोकांना दाखवलं का, लोकांसाठी करेल का? तर तुमच्या आयुष्यात असं काय? पहिली गोष्ट ठरवा तुम्ही की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय करायचं आहे. जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत पुढची गोष्ट होत नाही. आणि एकदा ती गोष्ट ठरवली की यस मला हे करायचं आहे, तर मग जर ते करताना अडचणी आल्या तर मग काय करायचं? पटकन सांगा. अडचणी आल्या तर काय करायचं? अडचणी ती येणारच, सामोरं जायचं. पण अडचणीतून बाहेर कसं जायचं हे ज्यावेळेस तुम्ही फुल फोकस असतात ना,
त्यावेळेस आपोआप बाहेर कसं यायचं याचे आयडिया येतात. कळालं का? शब्द महत्वाचा आहे. काय सांगितलं मी? काय येतात? आयडिया येतात. ज्या वेळेला तुम्ही 100% पूर्ण फोकस असतात त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं आहे काय येतात? आयडिया. संकट आल्याच्या नंतर तुम्ही लक्षपूर्वक ऐका, संकट आल्याच्या नंतर जर तुम्ही रडत असताल तर याचा अर्थ तुम्ही फोकस नाही. पण ज्या वेळेला तुमच्या आयुष्यात संकट येतं तर संकट आल्याच्या नंतर तुमचे डोळे असे मोठे होतात आणि चेहऱ्यावर स्माईल येतात. का बरं? कारण हे जे आहे ना हे लोकांकडे बघतं. हे जे आहे ना बांदर, हे बघा ना, याचा एक डोळा बंद आणि एक डोळा चालू आहे. ते एका डोळ्याने त्याचं काय करतं, एका डोळ्याने कशाकडे बघतं ते फोकस त्याच्या, आणि दुसऱ्या डोळ्याने लोक काय म्हणतील, यश मिळेल का अपयशी काय काय थोबाड कसं झालं बघा. हे दुसरं जे आहे ना संकट आलं, संकट आल्याच्या नंतर त्याचे डोळे यस संकट, यस कमॉन आजा यस. का बरं? अरे तू 10 संकट दिले ना, तुझ्या 10 संकटाला उत्तर देण्याकरता आपल्याकडे 50 आयडिया. चल ये. कळत आहे का? मग आपोआपच चेहऱ्यावरती स्माईल येतं. याचं तोंड का बरं उतरलेलं आहे? कारण याचं लक्ष कशाकडे आहे? संकटाकडे. ती स्माईल का बरे? कारण याच्या लक्ष कशाकडे आहे? आयडियाकडे आहे. समजतंय? याचं लक्ष आयडियाकडे. पण आता आयडिया 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 म्हणजे नेमकं काय? ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट फोकस असतात की हे नाही तर ते कसं करायचं, हे नाही ते, म्हणजे तुम्ही फक्त एकाच गोष्टीचा विचार करतात. ज्या वेळेला तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम येतो, आयुष्यात प्रॉब्लेम आला पण ज्याचं लक्ष आपल्या ध्येयाकडे आहे, समजला का? ज्याचा फोकस कशाकडे आहे? ध्येयाकडे आहे, त्याला हे दिसतच नाही काय प्रॉब्लेम. त्याला प्रत्येक क्षणाला आला रे आला प्रॉब्लेम की त्याच्या मनामध्ये फक्त एकच गोष्ट दिसते, सोल्युशन. कळतंय का? हे प्रॉब्लेम, अरे प्रॉब्लेमच नाहीये. चालायचंय, चप्पल तुटली, घेणं देणं काय काय होईल, 2 काटेच घुसतील ना. मग जर मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर काटे घुसणं आणि काटे घुसले ही माझी तयारी. का बरं? मी मान्य केलेलं आहे की सोपं काहीच नाही. मग मला सोल्युशन काय करायचंय? समजा चप्पल तुटली, ठीक आहे, मी दुसरं काहीतरी उपाय करेल. समजलं का? फोकस. तुम्हाला काय करायचं त्या क्षणाला सुस्त. बघा हा जो आहे ना, हा आपला बाबू आहे, कळलं? आणि हा जो आहे ना, हा जो आहे हा आहे साधक. काय करायचं एका क्षणात सुचतो. अगदी सोपी आयडिया असते, अगदी सोपी. आपला राम आणि ऋषिकेश दोघं आता जंगलात गेले सकाळी सकाळी ट्रेकिंगला फिरायला. समोरून आलं वाघ. वाघ आला रे आला की ऋषिकेश आता काय करायचं, आता काय करायचं, आता काय करायचं, पाय लटपट लटपट लटपट, कुठं शक्ती कुठं, आता काय करायचं, आता काय करायचं. रामभाऊ म्हणे आता आपण काय करायचं, जे काही करायचं ते वाघच करत. तितक्यात रामभाऊला हा क्लास आठवला. कुठला? फोकस. अरे काय करायचं आता? पुन्हा आपला ऋषिकेश आता काय करायचं, आता काय करायचं, म्हणे आता काही नाही करायचं, बस मी आपला बस बुटाचे लेस पक्के बांधायला. आता बुटाचे लेस पक्का बांधायला लागला. ऋषिकेशने विचारलं तू आता करतो काय? म्हणे पळण्याची तयारी करतोय. म्हणे पण वाघापेक्षा जोरात कोणी पळू शकतं का? रामभाऊ म्हणे मला वाघापेक्षा जोरात नाही, फक्त तुझ्यापेक्षा जोरात पळायचं. सोल्युशन. कळतंय का? कळालं ना? नाही काही लोक शिबिर क्लास झाला ना की एकमेकाला विचारतील ते ऋषिकेश पेक्षा जोरात पडायचं काय होतं ते. नाही वाघापेक्षा जोरात पळायला पाहिजे ना. मग समजून सांगावं लागतं अरे तसं नाहीये, ऋषिकेश पेक्षा जोरात पळालं तर पाठीमागे कोण राहील?
ऋषिकेश. मग वाघ कोणाला पकडल? ऋषिकेश. मग हा अच्छा अच्छा असा जोक होता का? असं होतं ते. अच्छा अच्छा. आणि मग तो आता आता हसणार नाही, तेव्हा असेल. समजतंय? या बाबू मधला आणि साधकामधला फरक कळतोय? मग तुम्हाला बाबू राहायचंय की साधक राहायचं? आणि याच्याही पेक्षा पुढचा एक दुसरा असतो प्रकार, तिसरा. एक कोण आहे? दुसरा कोण आहे? तिसरा जो आहे ना, तो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे एकच येतो, साधक बाबू. साधक बाबू कसं आहे? वाघ यो, सिंह यो, काटे घुसो, कुणी बोलो, काही करो, त्याच्याकडे लक्षच नाही. ते आपलं चालत राहतं चालत राहतं चालत राहतं चालत राहतं चालत राहतं आणि कधी पोहोचतं त्याला कळत नाही, कारण त्याचं लक्षच नसल्यामुळे कशाकडे? इतरांकडे. त्याचा 100% विश्वास असल्यामुळे त्याच्या ध्येयावर, गुरुवर, जीवनावर, परमेश्वरावरती ते चालत राहत आणि त्याची काळजी घेतो परमात्मा, त्याची काळजी घेतो ज्ञानयोग, त्याची काळजी घेतो त्याचा गुरु. हे साधक बाबू. हे साधक बाबू कसं आहे? किती आनंदात आहे बघा. काय नाही बस आपला गालातल्या गालात असे लाली आलेली बघ गालात. आणि त्याच्यात हे असे सूर्यभान गुरुजींची 3 केस. पण हे गंमत जरी असेल ना तर याच्यामध्ये बघा याचं फोकस कुठे? बस आपण आपल्या आनंदात आहे. दिसतंय? त्याच्यावरती गालावरती लाली कशाची आहे? बस अरे बस मला बाकीचं काही नाही, आपलं करायचं. चेहऱ्यावरती शांत. हे तरी मोठ्याने हसतंय. हे काय म्हणतं? हसण्यात वेळ शक्ती घालवणार नाही. मला काय करायचं? पोहोचायचं. पोहोचल्यावर सेलिब्रेशन करायचं का नाही, पुढचं ध्येय ठेवायचं. सेलिब्रेशन करण्यात वेळ वाया घालवायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला कान नाही बघा, हे सगळ्यात मेन. कारण हे कान असले की हा काय करतो, तो काय करतो, हे काय करतो, ते काय करतो, हे काय, याने काय केलेलं कासवासारखं सगळं अंगासामध्ये घेऊन टाकलेलं आहे. कुणी काही करू, मला माझ्या फोकसकडे लक्ष द्यायचं. आणि मग असं जर असेल तर हे सुचतं काय? आयडिया. पण आता आयडियाचा लॉंग फॉर्म काय? ये सबसे इम्पॉर्टंट. पहिलं काय आहे सांगा? बघा आयडियाचा अर्थ काय आहे? आय एम. दुसरं काय आहे? आय कॅन. आणि तिसरं आहे आय विल. बोंबलायचं सगळ्यांनी मोठे. आय एम, आय कॅन आणि आय विल. बघा जे संकट आलेलं आहे हे संकट दूर करण्यासाठी वरतून कुणी बाबा येणार नाहीये. ए मला असं होतंय, प्लीज कॅन यू हेल्प मी. नाही, हे संकट आले ठीक येऊ दे. या संकटातून बाहेर कोण जाणार आहे? आय एम. मी स्वतः अपने दम पर, अपने बलबूते पर. दुसरे आले तरी ठीक आहे, नाही आले तरी ठीक आहे. नाही आहे तर चला हट, माझं काही घेणं देणं नाही, मैं हूं ना. का बरं आय एम का बरं म्हणतो तो? हे नुसतं सटाके नाहीये, लक्षात घ्या. नुसतं गप्पा नाहीये. आय एम का बरं तो? यस, मी याच्यातून बाहेर येणार आहे. तो कशामुळे म्हणतोय? 100% विश्वास. कुणावर? अजून कुणावर? स्वतःवर, गुरुवर विश्वास. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्या मार्गावर, त्याच्या फोकसवर, त्याच्या ध्येयावर, त्याच्या जीवनावर 100% विश्वास. त्याच्या कार्यावर 100% विश्वास. नाही मला हे नाही केलं तर ठीक आहे ना, मरायचीच तयारी ना माझी. कळतंय का? आणि मरताना बिलकुल वाईट वाटत नाही. उलट त्यांचे मरण लाखो लोकांना प्रेरणा देतात. भगतसिंग आठवा. बघा तुम्ही, समजतंय? पूर्ण विश्वास आहे की मी जे काही करतोय ना, बस उसके लिए ही जीना, उसके लिए ही मरना, तेरे नाम. नाही केलं पागल. प्रेम सुद्धा करायचं ना तर असं करायचं.
हे सिनेमे सुद्धा निघतात, कुठेतरी काहीतरी घडलेलं असतं ते. कळतंय का? बघितलं ना तेरे ना, पागलचा शहाणा झाला, मेलेलं बघितलं तिला, पुन्हा पागल झाला. का बरं? हेच जर माझं स्वप्न असेल, हेच जर माझं आयुष्य असेल आणि हीच राहिली नाही, आता हे जगच नको मला. इतकं प्रेम कोण करतं? आता तसं नाही करत, आता ऍसिड फेकतात. मला नाही मिळाली ना, चल चल होय मग, मी जेलमध्ये, तू जेलमध्ये. हे मी कशाबद्दल बोलतोय? तसं प्रेम ध्येयावरती ठेवायचं, एवढं लक्षात ठेवा. लगेच तिचा चेहरा डोळ्यासमोर आणू नका. पाय तरुण पोरं लगेच रोमॅन्टिक. मौलीजी ने बोला, अरे भाई मैं वो लड़की के लिए नहीं बोल रहा हूं. समजतंय का? असं प्रेम हे नाहीच माझ्या आयुष्यात, तर काय करायचंय? असं काय आहे तुमच्या आयुष्यात ते शोधा ना तुम्ही. म्हणून हे का म्हणतो आय एम? यस. का बरं? त्याचा 100% विश्वास असतो. मी करणार, मी माझ्या बळावर, माझ्या दमावर. आहेत माऊली सोबत आहे, माझ्या परमात्मा सोबत आहे, ज्याच्यावरती माझा विश्वास आहे तो सोबत आहे. बस मी 100% सुरुवात करणार आहे. हे जे ना आय एम, हे म्हणजे काय आहे? रडत बसणं नाहीये. हे काय आहे माहितीये का? हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे आय एम म्हणजे काय? एक गोष्ट. कुठली? यस. कुठलीही गोष्ट काही जरी घडली, यस ठीक आहे, मी बघेल, मी करेल, मी 100% मी आहे, मी करणार आहे. सुरुवात यस पासून. स्वीकार केलेला आहे. मग ज्यावेळेस मी म्हणतो की यस मी तिथे, मी करणार आहे, त्यावेळेला मला कोणाची वाट बघावी लागते? तक्रार येईल का मला? माहिती तक्रार नाही. पण एवढं मोठं संकट आलं माऊलीजी, मी बरोबर होतो माऊली, पण त्या नालायकाने फसवलं मला. हा काय म्हणतो? ठीक आहे ना, कोण फसवल्या गेलं? मी. म्हणजे कुठेतरी माझी पण चूक आहे. आता अलर्ट राहू, आता सावध राहू. आता शून्य झालेलं आहे, मग ठीक आहे ना. शून्यात सगळ्यात जास्त व्हॅल्यू असते. कशाने गुणलं शून्याला, शून्य होऊन जातो. शून्य पाठीमागे जर लागला तर वाढती संख्या. आता मी तसा शून्य बनेल, संख्या वाढवणार. समजतंय? आणि कुणासाठी? लोकांना दाखवायला? का बरं? कुणासाठी हा प्रश्नच नाही. त्याचं लक्षच कशाकडे? शून्याकडे नाही, फोकसकडे. मग ज्या वेळेला पहिल्यांदा म्हणतो यस मी याच्यातून बाहेर येणार आहे, मग त्याला आत्मविश्वास होतो. तो काय म्हणतो? यस आय कॅन, मी हे करू शकणार आहे. समजतंय का? का बरं? कारण याच्या आधी सुद्धा त्याच्या आयुष्यात असे हजारो संकट आले, त्यावेळेला सुद्धा तो फक्त एकच काम करत राहिला, ते म्हणजे पुढं पुढं चालत राहिला. थांबला तो संपला. मी जे नेहमीच सांगतो की नरकातून बाहेर येण्याचा एकच मार्ग आहे, चालत राहा. तिथंच थांबले तर नरकातच राहतात, चालत राहिले तर कुठे ना कुठेतरी बाहेर येतात. कळतंय का? तुमच्या आयुष्यात असं काय काय आहे की जिथे तुम्ही ठरवलं की यस किती मोठं संकट आहे, मी जाईल सामोरं त्याला. ही झाली पहिली तयारी. दुसरी गोष्ट, पहिलं काय? मी जाईल सामोरं. दुसरे काय? यस मी करू शकतो, ठीक आहे. आणि आय विल, मी यशस्वी होणारच आहे. मी हे माझं 100% करणारच आहे. याचा अर्थ, आयडियाचा अर्थ काय? पहिलं आय म्हणजे आय एम, आय कॅन आणि आय विल. पण हे कधी शक्य माहितीये का? हे त्याच माणसाला शक्य आहे, येड्या गबाळ्याचं काम नाहीये. आय एम मौली, आय एम मौली, आय एम. हे येड्या गबाळ्याचं काम नाही. हे डी फॉर सगळ्यात महत्वाचं आहे, ते म्हणजे डेअर. म्हणजे काय? सगळ्यात महत्वाचं धैर्य. स्वतःवरती हिंमत, स्वतःवरचा विश्वास, धैर्य, रिस्क घेण्याची तयारी. अरे येऊ दे रे काही पण, बघ चल देखेंगे अभी. डेअर, धैर्य. ज्याच्या आयुष्यात धैर्य आहे ना, त्याला कशाचीच गरज पडत नाही. एक अतिशय सुंदर कविता मला वाटतं सावरकरांची. सागर पोहत बाहुबळाने, नाव तयास मिळो न मिळो रे. ज्याच्या बाहुबलामध्ये एवढी ताकद, याचा विश्वास आहे की सागर पोहोचून जाईल, त्याला नाव भेटून येत न भेटू, काय प्रॉब्लेम? सांगा मला. नाव नाही आले, सो व्हॉट यार, तो क्या हुआ? क्या बरं? अरे बंदे में है दम. समजतंय?
100% आहे ना। बंदे में है दम क्योंकि उसने लगाया है ज्ञानियों का गम। माझ्यासोबत माझ्या पाठीमागे म्हणायचं, मी ज्या टोन मध्ये म्हणतो तसंच, कर पोहत बाहुबळाने नाव तयास मिळो न मिळो रे, श्वेत जो तेजु निधी तरणी, तत्गृही दीप जळो न जळो रे, जो करी कर्म निर्हेतू निरंतर, जो करी कर्म निर्हेतू निरंतर, वेद तयास कळो न कळो रे, ओळख पटली ज्यास स्वतःची, ओळख पटली ज्यास स्वतःची, देव तयास मिळो न मिळो रे, देव तयास मिळो न मिळो रे। अंगावरती शहर येतो, डोळ्यात आपोआप आनंद सुरू येतात, मनामध्ये एनर्जी येते, आग लागते आग, जर खरंच 100% भाग घेतला तर। काय जबरदस्त शब्द आहेत बघा ना। अरे जो स्वतःच ज्याच्यामध्ये तेज आहे, सूर्याला दिव्याची गरज आहे, बनाना सूर्य तुमच्या ध्येयासाठी, इसको बोलते डेअर, धैर्य। प्रत्येक संकटातून बाहेर येण्यासाठी लागतं डेअर, आयडियाचं। पहिल्यांदा मी करू शकतो, मी करणार आहे, मी करणारच आहे, आणि हे त्याच्यानंतर धैर्य। धैर्य एकटं नसतं, किती सुंदर आहे बघा। याच्यासाठी आहे ना, या खालच्या ज्या 2 ओळी आहेत ना, याच्यासाठी डी फॉर अजून एक आहे, ते म्हणजे स्पेलिंग चुकू शकतं, डिटर्मिनेशन। बोला, डिटर्मिनेशन म्हणजे काय? सातत्य। करायचंच, करणारच, करतच राहणार आहे, कधीपर्यंत? मरेपर्यंत। डेअर आणि डिटर्मिनेशन। मग कळतं, जो करी कर्म निर्हेतू निरंतर। काय सुंदर आहे बघा ना। काय घेणं देणं आपल्याला? मला वेद येतात का, मला ज्ञानेश्वरी पाठ आहे का, मला गाथा पाठ आहे का, मला अभंग पाठ आहे का? अरे माझं कर्मच मी कसं करतो? निर्हेतू आणि निरंतर, हा शब्द महत्वाचा आहे। निरंतर म्हणजे याच्यात कधीच मी माझ्या कर्माला अंतर देत नाही। कळतंय का? मी कधीच झोपून राहत नाही, मी कधीच परिणामांची चिंता करत नाही, मी कधीच नकारात्मक व्यक्तींबद्दल बोलत नाही। एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्वाचं आहे। अपयशी जे लोक आहेत ना, हे अपयशी जे लोक अपयशी होत नाही स्वतःहून, ते अपयशी लोकांची चर्चा करतात म्हणून अपयशी होतात। लक्षात ठेवा, यशस्वी माणूस आणि अयशस्वी माणसात एक फरक आहे। यशस्वी माणूस फक्त यशाची चिंता करतो, यशाबद्दल बोलतो, यशस्वी लोकांबद्दल बोलतो आणि यशाकडेच बघतो। अयशस्वी माणूस काय करतो? अरे ते असं झालं, त्याला काही नाही मिळालं, त्याला काही नाही मिळालं, उसको क्या हुआ, ते काय करतं? याच्याविषयी काय करतं? चर्चा करतं। अपयशी लोकांशी चर्चा केली की लोक अपयशी होतात। जे अपयशाचीच चर्चा करतं, अपयशाचाच विचार करतं, ते कितीही नॉलेजेबल असो, ते काय होतं? अपयशीच होतं। डी फॉर काय आहे? डेअर, आणि दुसरं काय आहे? डिटर्मिनेशन। पण ते कसं पाहिजे? निर्हेतू आणि निरंतर। कार्य जे ना, हे सगळ्यात महत्वाचा शब्द आहे कुठला? निर्हेतू। म्हणजे प्रत्येक गोष्ट कशासाठी असते? कारणासाठी। लग्न करायचं पोरीच्या बापाचे पैसा बघून, प्रेम राहील तिथे? नाही। शिबिर करायचं फक्त रोग दूर करण्यासाठी, प्रेम राहील तिथे? नाही। प्राणायाम करायचे फक्त दुखणे दूर होण्याकरता, तिथे प्रेम राहील? नाही। 2 व्यक्ती जवळ आलेले आहेत फक्त फायद्यासाठी, प्रेम राहील तिथे? नातं टिकेल त्यांचं, नात्यांमध्ये आनंद होईल? ते सगळं नाटक आहे। का बरं? त्यांच्याकडे एक गोष्ट आहे, कुठली? हेतू। हेतू म्हणजे काय?
कारण. कारण कशासाठी? त्याला काय पाहिजे त्याच्यातून? फायदा. हे दोन शब्द सगळ्यात मग जो करी कर्म निर्हेतू. मी का बरं करतोय ज्ञानयोगाचं काम? बस करतोय. काचा प्रश्नच नाही. हे नाही केलं तर मी मरणार आहे. मग ते लॉकडाऊन असो नाही तर नसो, शिबिर असो नाही तर नसो, मी ज्ञानयोग जगतोय ना. जर मी लॉकडाऊन मध्ये शिबिर नाही आता चला आणि माझं सुरू करा, जर माझं ज्ञानयोग आणि माझं जीवन वेगवेगळं राहिलं असलं असतं तर तो बदल माझ्या बोलण्यात, माझ्या शब्दात, माझ्या डोळ्यात, माझ्या भावनेत, माझ्या 100% देण्यामध्ये तुम्हाला दिसला असतं. अरे शिबिर घेणं हे एक निमित्त मात्र आहे. तुम्ही राहा नाही तर नकार हो, मला हेच करायचंय, नाही केलं हा बाबा दिसणार नाही. समजतंय का? हे माझं ध्येय, माझं हेच करायचंय मला. मी आज आता ठरवलं मला निर्व्यसनी राहायचंय. अरे 100 लोक म्हणू दे रे दारू पी, माझ्या मनात सुद्धा ते येऊ शकत नाही. का बरं? फोकस कशाकडे? निर्व्यसनाकडे, आनंदी आयुष्याकडे, आरोग्यमय जीवनाकडे. पण ते का करायचं? रोग येऊ नये म्हणून नाही. मला आनंद आहे निर्व्यसनी राहण्यात, मला आनंद आहे प्राणायाम करण्यात, मला आनंद आहे तुमच्याशी बोलण्यात, मला आनंद आहे शिबिर करण्यामध्ये. माझा हेतू नाहीये, बस अपने आप हो रहा है. तुम्हीच बघा ना, दोन प्रेम करणारे लोक जर हेतू ठेवून आले तर किती दिवस प्रेम टिकल त्यांचं? कधी ना कधी उघडकीस येईलच. जिथे दोन जुडलेलेच नाही लोक हृदयापासून, एक क्षण तरी असा येतो की तिथे त्याला कळतं की अरे हा तर स्वार्थी झालं, तुटलो. मग हे असं निर्हेतू काम कधीपर्यंत करायचंय? निरंतर. कधीच अंतर द्यायचं नाही त्याला. असं तुमच्या आयुष्यात काय सोचू काय आहे असं? आणि वेगळं काही करण्याची गरज नाही. तुम्ही स्वयंपाक करताय, तो निर्हेतू निरंतर केलं तर किती मजा येईल. तुम्ही आत्ता इथलं शिबिर करताय आपलं 4 दिवसाचं, हे निर्हेतू निरंतर केलं तर किती मजा येईल. तुम्ही तुमचा जॉब करताय, तुमचा अभ्यास करतायत विद्यार्थी, निर्हेतू नाही निरंतर. अभ्यास का बरं करायचाय? जॉब तर आपोआप लागेल, पण का करायचं? बस एन्जॉय, आनंद घेतो मी अभ्यासाचा. बस आप चलते रहो, अपना रस्ता तो बनल. पाऊलवाट तयार होऊन जाते. तुम्ही चालत राहा. पाऊलवाट तयार करावी लागते को. तुम्ही चालत राहिले तर आपोआप तयार होते, पण ती पाऊलवाट नंतर हजारो लोकांना मार्ग दाखवते. बरोबर आहे? जंगलामध्ये दुसऱ्याच्या पाऊलवाटेवरती चालायचं, ती स्वतः चालून पाऊलवाट तयार करायची. तुम्ही बघा. आणि यासाठी काय आहे? वेद तयास कळू नको. अरे कसलं ज्ञान, कसलं ह्या बाकीच्या गोष्टी महत्वाचं नाही. मी माझं काम करणार. त्याला काय वेदांची गरज आहे? खरंच त्याचं जीवनच वेद बनतं, गीता बनते. त्याचं जीवनच ज्ञानेश्वरी बनतं. आणि शेवटची ओळख किती सुंदर आहे बघा. ओळख पटली जास स्वतःची, देव तयासी मिळो न मिळो. ज्याला स्वतःचीच ओळख पटली, देव मिळाला काय नाही मिळाला काय, काय फरक पडणार त्याला? पडेल का बरं? स्वतःच देव बनतो. राईट. गरज काय दुसरीकडे इकडे तिकडे जायची? आरशात बघा, दिसेल देव. आणि मुळात देव बघण्याची पण गरज नाही, त्याचं कार्यच पूजा बनून जातं, देव बनून जातं. डिटर्मिनेशन आणि डेअर. त्याच्यानंतर पुढचं काय आहे? ई फॉर एन्थुझियाझम, उत्साह. आणि तिसरी गोष्ट आहे त्याच्यातच आहे, ते म्हणजे इगरनेस. कळालं? एन्थुझियाझम म्हणजे काय? उत्साह. प्रत्येक गोष्टीत उत्साह, प्रत्येक गोष्टीत बस 100% तयार, 100% रेडी, 100% पूर्ण. याचा अर्थ नुसतं उड्या मारणं नाही. जो रनर असतो बघा, रनर, तुम्ही बघितलं, बंदुकीची गोळी ज्या वेळेला सुटते त्याच्या अगोदर ते एकदम शांत असतं. याचा अर्थ त्याचा उत्साह नसतो. एन्थुझियाझम म्हणजे सुरुवातीला बस 9 दिवस बड्या बड्या बाता, नुसतं असं नाही. पहिले पाडे 55 असं नाही. एन्थुझियाझम सगळ्यात महत्वाचं काय? हे खरं एन्थुझियाझम जे आहे ना,
ते फक्त एका गोष्टीतून येतं, ते म्हणजे सायलेन्स. कुठली शांतता? मनाची शांतता. जसं तो रनर असतो, दोन्ही हात समोर टेकवलेले असतात बघा, पूर्ण असा होता एकदा, नंतर वाट बघतो कशाची? बंदुकीची. फ्रॅक्शन ऑफ सेकंड जरी उशीर झाला तर रेस हारणार. किती मन शांत असेल का बरं? बाहेर हजारो लोक जे रेस बघायला आले ते गोंधळ करत असतात. या हजारो लोकांमधल्या त्या गोंधळाचा आवाज त्यांना त्या क्षणाला येत नाही. का बरं? ते फुल उत्साही आहेत, फुल उत्साही आहेत, पण मन शांत आहे. समजते? आतून शांत, बाहेरून फुल उत्साह, तरच तो रेस जिंकेल ना. आणि याच्यासाठी अजून एक गोष्ट पाहिजे, ते म्हणजे जे काही तुम्हाला काम करायचं, जो तुमचा फोकस आहे, तुम्ही कसं पाहिजे? इगर पाहिजे. इगर. इगर म्हणजे काय? इगर म्हणजे काय? उत्सुक. बस उत्सुक. कधी? आता आता काय? आता काय? आता काय? आता काय? ढिल्ल मरेल, थोबाड उतरलेलं, असं आळस, असं हे असं नाहीच पाहिजे. इगर म्हणजे काय? प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तयारी. आय एम इगर टू मीट यू. आपण म्हणतो ना, एखाद्याची आवडती व्यक्ती असेल, आय एम इगर टू मीट यू. बस मला कधी भेटतो, कधी भेटतो असं झालं. कधी काम करतो, कधी काम करतो, बस कधी नाही कधी नाही, असं असं त्याचा चेहरा. एकदम लहान बाळ. समजते? एन्थुझियाझम पाहिजे, सायलेन्स पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे? इगर पाहिजे. इगर म्हणजे काय? उत्सुक. तुम्हाला जे काही काम करायचं आहे, तुम्हीच मला सांगा, तुम्हाला जे काही काम करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? रोज तुम्हाला तितकाच आनंद होतोय का दुकान उघडताना? आपल्याला वेगळं काही करायचं नाही. लक्षात ठेवा, पैसे कमवणं हा एकच धंदा न राहता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे काही करत आहात ते करत असताना रोज तितकाच उत्साह जगण्यामध्ये. प्राणायाम करताना रोज तितकाच उत्साह, ध्यान करताना रोज तितकाच उत्साह. विचारा स्वतःला, आहे? नसेल तर निर्माण करा. प्रत्येक गोष्ट, जसं लहान लेकरू असतं बघा, बाप रोज जरी त्याला भेटलं ऑफिसमधून आल्याच्या नंतर, घरातले बाकीचे लोक उठत पण नाही बघा तुम्ही, म्हणजे लहान लेकरू असतात ते बाबा म्हणत पळत पळत येतं का नाही येत, त्याला म्हणतात इगर, उत्सुक. मग त्या उत्सुक असलेल्या माणसाचा चेहरा कसा असेल? असा आले काय म्हणताय तुम्ही? मी बी लय उत्सुक आहे मावल्या, मी लय उत्सुक आहे मी. ते असं असतं. उत्सुक म्हणजे कसं असतं? यस. कशासाठी? ध्येय. पण हे सगळं येण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? ए. ए फॉर अलर्ट. सगळ्यात महत्वाचं अलर्ट पाहिजे, जागरूक पाहिजे. किती वेळ जागृत पाहिजे सांगा मला? निरंतर, पूर्ण जागरूकता. गीतेतही सांगितलेलं आहे की यशस्वी माणूस आणि अयशस्वी माणसात काय फरक आहे. तो जो यशस्वी माणूस आहे, या निशा सर्व भूतानाम तस्याम जागृती संयमी, तो सगळं जग झोपलेलं असताना सुद्धा हा माणूस जागी असतो. कोण? संयमी. म्हणजे कोण? जो कोण आहे? म्हणजे ज्याचा फोकस आहे, ज्याच्याकडे लक्ष आहे. सगळं जग झोपलेले, तस्याम जागृती संयमी, तसं तरी सुद्धा तो माणूस पूर्ण जागी असतो, अलर्ट असतो. झोपे सुद्धा त्याला विचारलं काय कशासाठी? बस हेच करायचं. मी गाडी चालवतोय, गाडी चालवता चालवता माझ्या डोक्यात हे सुरू होतं. हे सगळं कुठेतरी लहानपणी हे ऐकलेलं होतं. मी पहिल्यांदा आलो की मी लिहून काढले. मी चालवत होतो गाडी, पण आता माझ्या लोकांना, आता माझ्या साधकांना, आता माझ्या लेकरांना मला काय देता येईल, मला काय देता येईल, मला काय देता येईल, बस मी कसं जगतोय, माझा एखादा अनुभव आहे का? आणि मग मला हे सुचलं, अरे इसका मतलब क्या है. का बरं? माझा फुल फोकस आहे. आता मला जे मी अनुभवलेलं आहे ते माझ्या साधकांना द्यायचं आहे. 24 तास अलर्ट, 24 तास जागरूक, 24 तास याचाच विचार, ध्येयाचाच विचार. कळतंय? आयडियाचा अर्थ आय एम, आय कॅन, आय विल, डेअर 100%, डिटर्मिनेशन, एन्थुझियाझम, इगर, आणि त्यासाठी अलर्ट, पूर्ण जागरूक.
आणि ही जागरूकता येण्यासाठी, हा अलर्टनेस येण्यासाठी, हे डिटर्मिनेशन येण्यासाठी सुद्धा आहे ना, घाव सोसायची तयारी पाहिजे. एका घावात तुटलं झालं संपलं असं नसतं. सहनशीलता पाहिजे. आणि ती सहनशीलता, ते घाव सोसणं, याच्यासाठी आहे ना ज्ञानयोग मदत करतो. तुम्हाला कळो नाही तर न कळो, ही जी शांतता आहे बघा, हा जो पक्ष्यांचा आवाज आहे, आपोआपच हे जे सगळे सत्संगातले तरंग आहेत, पॉझिटिव्हिटी आहे, हे बोलताना ज्यावेळेस तुमचा तो असा उत्साह होता, ती शरीराची शुद्धी असेल आपली सकाळची, ते ध्यान करणं असो किंवा इथला शुद्ध सात्विक आहार घेणं असो, किंवा तुमच्या आयुष्यात अजून ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत झाल्या त्याच्याविषयीचं चिंतन मनन असो, जे आपलं या शिबिरात होतंय, एक नवीन दृष्टिकोन असो. अगदी काल जो नेचर वॉक होता आपला छान पाण्यातून, तिथं लहान मुलासारखी ती मस्ती असो, ते मातीत पाय भरणं असो, किंवा तिथं ते प्रश्नोत्तराची जाणीव देऊन तो एक विश्वास तुमच्यात निर्माण होऊन ती गोष्ट असो, किंवा अगदी रात्रीचं आपलं ते ध्यान असो, मंत्र यंत्र आणि तंत्र ते ध्यान, किंवा काहीच न बोलता तुमचं सायलेन्स असो, या सगळ्या गोष्टी, हे सगळं, ही आयडिया, हे धैर्य, हे सगळ्या गोष्टी हे निर्माण करतात. ते निर्हेतू निरंतर आपोआप सगळ्या गोष्टी होतात. तुमची नियत चांगली होते. काम करताना नियत सगळ्यात जास्त महत्वाची. तुमचं कर्म चांगलंच करायला पाहिजे, कुणाला फसवायचं नाही, अलर्ट राहायचं, जागरूक राहायचं, चुकीचे कामं करायची नाही, वाईट मार्गाला मी जाणार नाही, मी व्यसन करणार नाही, ही जागरूकता जोपर्यंत तुम्ही जोडलेले आहेत ना ज्ञानयोगाशी. जोडल्या जाणं म्हणजे काय, रोजच इथे येणं याचा अर्थ जोडले जाणं नाही. याचा अर्थ ज्ञानयोग माझा आहे ही जाणीव. कर्म चांगले असतील नशीब दासी बनते, नियत चांगली असेल घरच मथुरा आणि वृंदावन बनते. कुठे जायची गरजच नाही तुम्हाला. आता हे जे काही मी सांगितलं, तुम्ही स्वतःला वेळ द्या. तुमच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचं तुमचं एम काय, फोकस काय, तुम्ही कशासाठी जगतायत. याचा अर्थ असा नाही बरं का की फोकस म्हणजे बस जसं यांनी सांगितलं मला रनर बनायचं आहे, जसं एकाने सांगितलं मला इंजिनियर व्हायचं आहे. आता मोठ्यांनी काय सांगावं, लग्न झालेले, आता काय करायचंय, मुलं बाळ झालेले, सगळं झालं, म्हणजे तुमच्या फोकस नाहीये. फोकस म्हणजे फक्त एक अशी गोष्ट करणं असं नाहीये. फोकस म्हणजे काय की साधा एक फोकस तुमचा असू शकतो की ज्या घरातल्या अडचणी आहेत, ज्या नवरा बायकोच्या अडचणी असतात, ज्या लेकरांबद्दलच्या गोष्टी असतात, या गोष्टी मी सामर्थ्याने, मी शांततेने सामोरं जाणार आहे, हा फोकस नसू शकतो तुमचा. माझं घर, माझं जे काही सगळ्या नाते संबंध जे काही आहे, माझा जो व्यवसाय आहे, मी त्यामध्ये शांत राहून आनंदी राहून कर्म करेल, हा फोकस असू शकतो. फोकस म्हणजे काहीतरी एक वेगळंच काहीतरी ध्येय पाहिजे त्याच्यातच, असं काहीच नाही. साधं मी प्रत्येक गोष्टीत उत्साही राहील, मी चेहऱ्यावरती स्माईल ठेवेल, मी इथं जे काही शिकलो ते माझ्या रोजच्या डे टू डे लाईफमध्ये जगणार आहे, हा एक फोकसच आहे. इथं आता माझं, मी तुम्हाला सांगतोय फोकस पाहिजे, मग माझा फोकस आहे, नाही आता फोकस म्हणजे काय, डोंगरावरती जाऊन उभं राहणं हे फोकस असतो. आता माझा फोकस काय आहे, कुठल्याही पद्धतीने हे जे सगळे मंडळी इथे आलेले आहेत यांच्यापर्यंत ती आग, यांच्यापर्यंत ते अलर्टनेस, यांच्यापर्यंत ते डिटर्मिनेशन, ते धैर्य यांच्यामध्ये देणं, मग त्यासाठी कसं माझं 100% देता येईल याची जागृती, याच्यासाठीचं माझं प्रेम मी तुम्हाला देतो.
आणि यासाठी आहे ना ते एकच गोष्ट पाहिजे, हे अलर्टनेस, हे सगळं ऐकणं खूप सोपं आहे, पण याच्यासाठी एक गोष्ट पाहिजे, तुम्ही जोडलेले पाहिजे. अभिमानी सांगायला पाहिजे, यस मी ज्ञानयोगाचा साधक. मी ज्ञानयोगच असं मी म्हणत नाही, पण असं कुठलं तरी तुम्हाला ज्ञानयोग नाही सांगायचं ना, दुसरं काहीतरी निवडा. राजयोग निवडा, भक्तियोग निवडा, कर्मयोग निवडा, योगायोग निवडा. तुम्ही फक्त एकच निवडलेलं आहे. योगायोग नाही, राजयोग नाही, भक्तियोग नाही, 56 भोग बस. ते कशामुळे मी सांगतोय माहितीये का, तुम्ही कुठे पण त्याचा अभिमानाने सांगायला पाहिजे, रोज त्याचं स्मरण करायला पाहिजे, रोज त्याची साधना करायला पाहिजे. रिकामा प्लॉट जर असेल तर कुणी सुद्धा त्याच्यावरती अतिक्रमण करतं, पण त्या प्लॉटवरती जर बोर्ड लावला की हा प्लॉट श्रीयुत बाबूरावांचा आहे आणि त्यांचा खाली नंबर आहे, तर 10 वेळेला विचार करते इथं जाऊ की नाही. हा जो रिकामा प्लॉट आहे ना, इतर पाठी लगाव, हा प्लॉट ज्ञानयोगाच्या मालकीचा आहे, ये आता तुझ्या. मग 10 वेळेला ते संकट सुद्धा यायला विचार करत. पाठी लावणं म्हणजे काय करणं, हे तसं ते बिल्ला लावायचं आणि मग ते ज्ञानयोगाचं आहे हे सांगायचं. पाठी लावणं याचा अर्थ रोज साधना करणं, नुसत्या गप्पा नाही, रोज स्वतःला बघणं, चिंतन करणं, रोज सत्संग ऐकणं, रोज मी काय केलं ते बघणं. गप्पा खूप झाल्या, आता काम करायला सुरुवात करायचं. आणि याच्यासाठी ध्यान, प्राणायाम, शांतता, स्थिरता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.